हॅलो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वेलकम यू ऑल शेअर्स युट्यूब प्लॅटफॉर्म. माझ्या मित्रांनो, जस्ट नुकताच तुम्ही फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचे एक्झाम्स देऊन झालेले असतील. आता मस्तपैकी सुट्ट्या एन्जॉय करत असतील थोड्या दिवसांसाठी. सो त्याच्या थोडस आपण ऍडिशनली ऍड करूया के स्कीमच्या मेकॅनिकल विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचे सब्जेक्ट लिस्ट काय काय असतात आणि याच्यामध्ये मी हेही सांगणार आहे कुठलं सब्जेक्ट काय इम्पॉर्टंट असणार आहे येणाऱ्या भवितव्यासाठी. बघा मित्रांनो, आता डिप्लोमा तुमचं जे काय के स्कीम चालू आहे थोडस लाईटली घेता येईल असं मला निदर्शनास आलेलं आहे. बिकॉज लॉट ऑफ बॅचेस के स्कीमच्या अंतर्गत जे आता लास्ट इयरला आहेत किंवा सेकंड इयरला जे पास आउट झालेले असतील विद्यार्थी असतील. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा म्हणजे तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग होणं खूप महत्वाचं आहे. चला तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया आपण डिप्लोमाच्या अंतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेकंड सेमिस्टर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कुठले कुठले सिलेबस और सब्जेक्ट लिस्ट आहेत आपण ते आपण बघू. डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण. बघा माझ्या मित्रांनो, M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स, आपण त्याला M2 म्हणूया. सो पर्टिक्युलरली हा फुल्ली प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट म्हणजे थेरी सब्जेक्ट आहे. सो त्याच्यानंतर ना हा एमसीक्यू पॅटर्न असतो अप्लाइड सायन्स. मागच्या वेळेस तुम्ही दिलेला असेल फर्स्ट इयर मध्ये, सो लाईक फर्स्ट सेमिस्टर मध्ये. सो अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री परत असणार आहे. सो अप्लाइड सायन्स म्हणून एमसीक्यू मध्ये असणार आहे. नंतर ना हा ड्रॉइंगचा सब्जेक्ट आहे, म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये जाऊन काढावा लागेल. सो हा थेरॉटिकल आहे. मेकॅनिकलला खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट असेल हा, बिकॉज पुढच्या वेळेस पीडीआर किंवा जे पण वर्किंग ड्रॉइंग असते तुमचे, सो पूर्ण मेकॅनिकल साठी विद्यार्थ्यांसाठी हा ड्रॉइंग अतिशय महत्वाचा सब्जेक्ट असणार आहे. सो त्याच्यानंतर ना इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट माय बिलॉंग्स टू ऑल मेकॅनिकल स्टुडंट्स एज वेल एज द सिव्हिल स्टुडंट्स. कारण की सिव्हिल आणि मेकॅनिकलला हा सब्जेक्ट मध्ये सिलेबस पूर्णपणे सेम आहे. हा बेसिक आहे. माझ्या मित्रांनो, जेव्हाही तुम्ही डिझाईन करत असता तेव्हा बेसिकची गरज असतो. सो त्यामुळं आयुष्यात येणारा जेही प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट असतील पर्टिक्युलरली रिलेटेड डिझाईन, सो त्यावेळेस हा पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्हाला लागणार आहे. तर बघा मित्रांनो, पासिंग हे होऊ शकतं. पासिंग इज नॉट अ बिग थिंग. यू हॅव टू डील विथ कॉम्प्लेक्स व्हरायटी ऑफ द प्रॉब्लेम्स. सो जेव्हा तुम्ही इंजिनियर म्हणून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला जगाला सामोरं जायचं आहे. सो त्यासाठी तुम्ही इथं तयार होणं गरजेचं आहे. सो त्यासाठी मित्रांनो, कुठलेही सब्जेक्ट शिकताना थरली शिका. सो जेणेकरून डीप नॉलेज घ्या. तुम्ही कॉम्पिटिशनच्या जगात टिकणं गरजेचं असतं. सो त्यामुळे स्वतःला इन्कल्केट करा. डोंट टेक अ टेन्शन एनिथिंग. तुम्ही वर्क प्रॉपरली करा. ओके, एकदा वर्क प्रॉपरली केलं सो तुम्ही कुठलंही सक्सेस साध्य करू शकता. सो नेक्स्ट आपण बघूया मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी. सो मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी हे जे सब्जेक्ट आहे त्याला एमपीआर असं नोटेशन दिलेलं आहे. ओके, सो हेही तुम्हाला थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, फुल्ली थेरॉटिकल. याच्यामध्ये डायग्राम खूप जास्त असणार आहे. सो जास्त डायग्राम करून समजून घेऊ, त्या पद्धतीने तुम्ही एक्झामिनेशन लिहू शकता. सो नंतर ना हे दोन कॉमन प्लॅटफॉर्म जे आहेत हे फक्त तुम्हाला इंटरनल मार्कासाठी ते दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून त्याला तुम्ही हे करू शकता की प्रोफेशनल कम्युनिकेशन. तुम्ही थोडेसे बाकीचे व्हिडिओ बघा, सो जेणेकरून स्वतःला कसं इन्कल्केट करता येतील किंवा डिसिप्लिन मध्ये कसं करता येईल किंवा प्रोफेशनलिझम कसं, एटिकेट्स तुम्हाला काय म्हणतात, एटिकेट्स कसं डेव्हलप करता येईल या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण बघा, जेव्हा तुम्ही प्रोफेशनली जात असता माणसांसोबत कसं वागायचं असतं, कसं राहायचं असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रोफेशनल कम्युनिकेशन स्किलमध्ये असतात. सो त्यासाठी एमएसबीटी जे पण सिलेबस सेट केलेला आहे परिपूर्ण विचार करून तुमच्यासाठी केलेला आहे, पण आपण त्याला अवॉइड करतो मित्रांनो. सो त्यासाठी स्वतःला थोडंसं वेळ द्या. नंतर सोशल स्किल पर्टिक्युलरली अँड लाईफ स्किल्स हेही तुम्ही याच्यामध्ये शिकू शकता. सो बघा, सोशली पण तेवढं इम्पॉर्टंट आहे. सो अमंग द ऑल द पर्टिक्युलर सोसायटीसाठी. सो त्यासाठी तुम्ही डिप्लोमा म्हणून एक परफेक्ट व्हावं याचा प्रयत्न एमएसबीटीचा असेल. आणि शेअर्स पण तुमच्या सोबत आहे. सो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील तर यू कॅन कमेंट ऑन अस. ओके, सो सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा, सो जेणेकरून तुमचा येणारा भवितव्य शेअर सोबत उज्ज्वल करूया. सो शेअर्स, टेक केअर.